त्या सुगंधी जाईला जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला भीम आवडीनं बोले भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला 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 इम्तियाज भाई मला सरनेम नाही कळलं नरसिंगे काहीतरी म्हणतात जोरदार टाळ्या यांच्यासाठी मगापासून फार प्रेमाने ऐकतात आणि फार सुंदर फरमाईशी त्यांचं रमा प्रेमळ म्हणायची रमा प्रेमळ म्हणायची होती मायाळू कनवाळू चिल्या पिल्यानं जीव लावी चिल्या पिल्यानं जीव लावी अशी होती ती मायाळू अशी मायाळू अशी होती ती मायाळू जायचा पळून अंधार जायचा पळून अंधार त्या बघून समयीला जायचा पळून अंधार त्या बघून समयीला भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला आवडीनं बोले रामू रामू रमाईला भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला माना के हर शहद यहाँ पानी है माना के हर शहद यहाँ पानी है सारी दुनिया तो आनी जानी है माना के हर शहद यहाँ पानी है सारी दुनिया तो आनी जानी है मगर अमर रहेगा संविधान जो मेरी भीम की निशानी है यीशु के बाइबल पर क्रिश्चन चलता है वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है राजा रानी राजा राजा रानी राजा राजा रानी राजा आहे कुणाचं योगदान माझ्या भीमाचं योगदान लाल लाल दिव्याच्या गाडीला शंकर मल्हारी अब शंकर मल्हारी अब शंकर मल्हारी जत्रा उरूस करता जत्रा उरूस करता तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला का या दादाचं गाणं अरे फाशी लागण तर लागू दे गळ्याला का कुत्रे मांजरे पाणी पित होती पण आमच्यासारख्या धडधाकट माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून म्हणायचे
अरे फाशी लागली तर लागू दे गळ्याला, हात लाविले त्याचा उदार तळ्याला, हात लाविले त्याचा उदार तळ्याला, हात लाविले त्याचा उदार तळ्याला. फाशी लागली तर लागू दे गळ्याला, फाशी लागली तर लागू दे गळ्याला. राजा राणी राजा, राजा राणी राजा, राजा राणी राजा, राजा राणी राजा, राजा राणी राजा. जय भीमचा नाव, अरे जय भीमचा नाव जगी गाज कर, जय भीमचा नाव जगी गाज कर, तयाला पोरं आणि लाज कर. गाणं भीमाचं, गाणं भीमाचं, भीमाचं गाणं डीजेला वाजतं. VIP खाणं, VIP मान सन्मान, VIP राणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. कुणामुळे? बाबासाहेबानं दिलं हे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं हे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं हे, बाबासाहेबानं, अरे बाबासाहेबानं दिलं हे, बाबासाहेबानं. इस्त्रीची कपडं त्याला तराचा वास. मला वाटतं एकदा आपण आता यांचा आवाज ऐकू. कोणामुळं? नाही नाही, बाबासाहेबांमुळे असं नका सांगू. VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. सगळ्यांनी आता सोबत म्हणायचं, बाबासाहेबांना दिलं, बाबासाहेबांना. आता मला बघू ते डान्स नाही झाला, निदान मला वाटतं सुरात तरी असाल, गात असतील. मला असं वाटतं डान्स नाही करत तर तुमचा आवाज ऐकू द्या मला एकदा. VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान, VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. 1 2 3. हे बाबासाहेबानं दिलं हे, बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं हे, बाबासाहेबानं.
उठा के देखो हाथों में ताकत आ गई। हाथ हाथ उठा के देखो हाथों में ताकत आ गई। नजरें उठा के देखो नजरों में शोहरत समा गई। सीना तान के चलो सीने में हिम्मत आ गई। और संविधान जो लिखा भीम ने तो हमें भी कीमत आ गई। भीमानं दिलं सारं काही कमी कशाची नाही ग। अरे भीमानं दिलं सारं काही कमी कशाची नाही ग। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये हाय ग। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये हाय ग। गाडी काय माडी काय साडी सारी ओके मध्ये आहे ग। विमान दिला सारं काळजी कमी कशाची नाही ग। विमान दिला सारं काळजी कमी कशाची नाही ग। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये हाय ग। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये हाय ग। काय साडी सारी ओके मध्ये आहे ग। गाडी काय माडी काय साडी सारी ओके मध्ये आहे ग। खायला मिळत नव्हता तुकडा आणि अंगाला मिळत नव्हता कपडा। काल खायला मिळत नव्हता तुकडा आणि अंगाला मिळत नव्हता कपडा। भीमाच्या मुलं आज मोठ्या हॉटेल मध्ये खाय ग। भीमाच्या मुलं आज मोठ्या हॉटेल मध्ये खाय ग। काल खायला मिळत नव्हतं आज खाणं होत नाही। काय खायला मिळत नव्हतं आज खाणं होत नाही। काल लिहायला मिळत नव्हतं आज लिहिणं होत नाही। पैसा आला आणि एवढे माजलो आम्ही मनोज राजा की बुद्ध विहारात आमचं जाणं होत नाही। आणि म्हणून काल खायला मिळत नव्हता तुकडा आणि अंगाला मिळत नव्हता कपडा। पण आज भीमाच्या मुलं मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये खाय ग। अहो भीमाच्या मुलं आज मोठ्या हॉटेल मध्ये खाय ग। परत एकदा तुमचा आवाज ऐकतो आता मग गाणार ना। काय गाडी काय माडी काय साडी फक्त सारं ओके मध्ये आहे ग म्हणा तुम्ही। भीमाच्या मुलं आज मोठ्या हॉटेल मध्ये खाय ग। भीमाच्या मुलं आज मोठ्या हॉटेल मध्ये खाय ग। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये आहे ग एवढंच म्हणायचं। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये आहे ग। ठीक आहे सारं ओके मध्ये आहे ग तुम्ही म्हणायचं। काय गाडी काय माडी काय साडी काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये आहे ग। कळलं ना काय गायचं। मला वाटतं आपण पहिलं आपले प्रमुख पाहुणे बऱ्याच वेळापासून या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत त्यांचा आवाज ऐकू। आता मला वाटतं दादा गातील त्यांचाही आवाज ऐकायचा मला। काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये हाय र। सुरत आहे क्या बात आहे। आता या ठिकाणी काय गाडी काय माडी काय साडी सारं ओके मध्ये आहे ग। वा 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 क्या बात आहे। एकदा मला वाटतं इम्तियाज भाईंचा आवाज ऐकू आपण। अरे काय गाडी क्या गाडी क्या माडी क्या साडी सारे ओके मध्ये आहे रे बाबा। क्या बात आहे। आता सगळ्यांचा एकदा आवाज ऐकू। काय गाडी काय माडी काय साडी माझं एकट्याच एवढा आवाज आहे। निदान त्या मागच्या चौकापर्यंत तरी कमानीपर्यंत तरी जाऊ द्या आवाज। काय गाडी काय माडी काय साडी काय गाडी काय माडी काय साडी सारे ओके मध्ये आहे ग। दादा ओके मध्ये एकदम दादा एकदम ओके मध्ये असा पाहिजे आवाज। आता परत एकदा तुमच्या सगळ्यांचा ऐकू।
मला अपेक्षा आहे किमान त्या मागच्या कहाणीपर्यंत आवाज जायला पाहिजे. अरे काय गाडी काय वाडी काय साडी, काय गाडी काय माडी काय साडी, काय गाडी काय माडी काय साडी, सारोक्य मध्ये हाय ग. काय गाडी काय माडी काय साडी, सारोक्य मध्ये हाय ग. काय गाडी काय माडी काय साडी, सारोक्य मध्ये हाय ग. काय गाडी काय माडी काय साडी, सारोक्य मध्ये हाय ग. सारोक्य मध्ये हाय ग. सारोक्य मध्ये हाय ग. आणि या ठिकाणी